नमस्कार, मी वृषाली पाटील आजची बातमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी। नागपुरात भाजप नेत्याच्या मुलाच्या कारनं 4 ते 5 गाड्यांना धडक दिल्याचं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलंय। मद्यधुंद अवस्थेत भाजप नेत्याच्या मुलानं गाड्याला धडक दिल्याचा आरोप देखील या ट्विटमधून करण्यात आलेला आहे। नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया। नागपूरमध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याच्या सुपुत्रानं मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत 4 ते 5 गाड्यांना धडक दिली। त्यानंतर संपूर्ण गृहखातं त्या मुलाला वाचवण्यासाठी व लपवाछपवी करण्यासाठी कामाला लागलं। मग कायदा आणि सुव्यवस्था फक्त सामान्य जनतेला छळण्यासाठीच आहे का? गाडी तुमच्या मुलाची असताना चालकाचं नाव, वाहनाविषयीची माहिती एफआयआर मध्ये का नमूद केली नाही? गाडीची नंबर प्लेट लपवण्याचाही प्रयत्न एफआयआर देखील तुमच्या सोयीप्रमाणे बनवून घेतला आहे का? असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आलंय। रन झालं ती गाडी संकेत बावनकुळे यांच्या नावाची आहे। नंबर प्लेट काढून गाडीमध्ये नंबर प्लेट ठेवण्यात आल्या, कॅमेऱ्यामध्ये ते नंबर प्लेट सापडल्या, म्हणजे कुठेतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आहे। कुठेतरी दबावामध्ये येऊन ही घटना लपवण्याचा प्रयत्न होतोय, आमचा असा स्पष्ट आरोप आहे। आणि स्पष्टपणे असं दिसत आहे की काहीतरी काळं बेरं पोलिसांकडून होत आहे।